शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे। स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मास्टर प्लॅन तयार केला नाही, सीडीच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही, ही हायकोर्टाची परमिशन घेणं आवश्यक होतं, ही परमिशन अजून यांनी घेतल्या नाही। हा पावसाळा म्हणजे एक वरदान नसून एक शाप झालेला आहे की काय असं वाटायला लागलंय। पण वसई विरारची ही परिस्थिती आहे की केवळ 4 तासाच्या पावसामध्ये संपूर्ण परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते। वसईतल्या प्रत्येक आईची भावना मी आपल्या समोर मांडते। प्रत्येक मूल जेव्हा शाळेत जातं आणि पाऊस सुरू होतो तेव्हा त्या आईच्या मनात एकच प्रश्न येतो, अध्यक्ष महोदय, की माझं मूल सुखरूप परत घरी येईल की नाही। वसईच्या नाल्यांमध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या 2 4-चाकी वाहनं वाहून गेली, इतकी दयनीय अवस्था वसई विरारची झाली। नाले सफाईमध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी पुराव्यांसहित त्याची एसीबी चौकशी व्हावी याचं पत्र शासनाला दिलेलं आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर शासन कठोर कारवाई करणार का? वसईमधली 3000 बावखळं वाचवण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी शासन काय धोरण बनवणार? इतकी खोटी उत्तरं देऊन मंत्री महोदयांची जर दिशाभूल करत असतील अध्यक्ष महोदय हे, त्या जेव्हा सन्माननीय सदस्य एवढ्या पोटतिडकीने मांडताय की सर्व मातांना आपल्या मुलांची चिंता वाटते, अधिकारी वसई विरारच्या चार्जमध्ये, तोच इकडे डेप्युटी सेक्रेटरीच्या चार्जमध्ये, अध्यक्ष महाराज शेवटी अशा पद्धतीने जर उत्तरं आलीत आणि अध्यक्ष महोदय म्हणताय विचारा विचारा, अध्यक्ष महाराज विचारा म्हणजे काय? उत्तर द्यायचं सांगा ना, स्पेसिफिक उत्तर यावी, समाधानकारक उत्तर यावी। तुम्ही काय कब्बशी आहे वसई विरार कब्बशी आहे तर काय चहा टाकून प्यायचा आहे का? साला पब्लिक का पैसा पानी की तरह बहाया और गरीब का बच्चा भूखा ही सोया। सड़कें टूटी पुल गिरे काम अधूरा, पर नेताजी का बंगला चमचमा रहा पूरा। विकास का नारा बस एक जोमला है।